श्री स्वामी समर्थ। आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र आणि काही कथा जाणून घेऊयात। श्री स्वामी समर्थ महाराज हे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्वावतार मानले जातात। श्रीपद, श्रीवल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतर त्यांचा अवतार झाला। त्यांचे मूल नाव, जन्मस्थान किंवा जन्मकाळ याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही, म्हणूनच त्यांचा प्रगट दिन साजरा केला जातो। मी नरसिंहबान असून श्रीशैल जवळच्या कर्दळी वनातून आलो आहे, हे त्यांचे उद्गार त्यांच्या पूर्वीच्या अवताराबद्दल सांगतात। कर्दळी वन आणि प्रगट होणे असे मानले जाते की श्री नरसिंह सरस्वती यांनी गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन केल्यानंतर शैलयात्रेच्या निमित्ताने ते कर्दळी वनात अदृश्य झाले आणि तिथे त्यांनी सुमारे 300 वर्ष कठोर तपस्या केली। या काळात त्यांच्या शरीरावर वारूळ तयार झाले। एका लाकूडतोडाने चुकून कुऱ्हाड मारल्यामुळे वारुळातून रक्ताची धार बाहेर आली आणि त्याच वेळी स्वामी समर्थ तेजस्वी रूपात प्रकट झाले। अक्कलकोटमधील वास्तव्य। अनेक ठिकाणी भ्रमण केल्यानंतर स्वामी समर्थ 1856 मध्ये अक्कलकोट येथे आले आणि तेथे 22 वर्ष राहिले। अक्कलकोटमध्ये ते प्रथम खंडोबा मंदिरात आणि नंतर वटवृक्षाखाली राहिले। त्यांच्या या वास्तव्यामुळे अक्कलकोट हे पवित्र स्थान बनले। त्यांचा अगाध लीला आणि चमत्कारामुळे तेथे अनेक भक्त त्यांच्याकडे आकर्षित झाले। समाधी। इसवी सन 1878 मध्ये चैत्र वैद्य त्रयोदशीला श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट येथे वटवृक्षाखाली आपला देह ठेवला आणि समाधी घेतली। त्यांची समाधी ही त्यांच्या एकनिष्ठ शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ आहे, जेथे आज मोठे समाधी मंदिर आहे। आता जाणून घेऊया श्री स्वामी समर्थांच्या काही कथा। स्वामी समर्थांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चमत्कारी घटना घडवून आणल्या आणि त्यांच्या भक्तांना मार्गदर्शन केले। त्यांच्या काही प्रसिद्ध कथा खालीलप्रमाणे आहेत। राजाचा अहंकार दूर केला। एका राजाला आपल्या संपत्तीचा आणि राज्याचा खूप गर्व होता। त्याला वाटले, स्वामींना माझ्या संपत्तीची किंमत नाही, पण मी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे। एकदा स्वामींनी त्याला सांगितले, तुझ्या सिंहासनाखाली एक गुप्त खजिना आहे। राजाने त्या जागी खोदकाम केले असता त्याला एक लहानसा खापर सापडला, ज्यात फक्त राख होती। राजाला आपली चूक कळली। स्वामींनी त्याला सांगितले की संसारिक संपत्ती क्षणभंगूर असते, खरी संपत्ती तर देवावरील भक्ती आहे। पुजाऱ्याची परीक्षा। गाणगापूर येथील एका पुजाऱ्याला वाटले की स्वामी स्वतःला दत्त अवतार समजून लोकांना फसवतात। तो त्यांची परीक्षा घेण्यासाठी अक्कलकोटला आला। स्वामींनी त्याला पाहताच ओळखले आणि म्हणाले, काय रे, गाणगापुराच्या मंदिराचा पुजारी ना? आमच्या अवताराची परीक्षा घ्यायला आलास? पुजारी घाबरला आणि त्याला स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती आली। त्याने स्वामीच्या चरणी नतमस्तक होऊन क्षमा मागितली। जलोदर रोज बरा केला। एक रेल्वे कर्मचाऱ्याला जलोदर नावाचा गंभीर आजार झाला होता। अनेक उपचार करूनही तो बरा होत नव्हता। अखेरीस तो स्वामीच्या सेवेत रुजू झाला। स्वामींनी त्याला सांगितले, तू आता माझ्या सेवेतच राहा। त्या भक्ताने स्वामींची सेवा केली आणि काही दिवसातच त्याचा आजार पूर्णपणे बरा झाला। हा चमत्कार पाहून त्याने स्वामीच्या आज्ञेनुसार चिपळूण येथे स्वामी मठ स्थापन केला। विष्णुबुवा ब्रह्मचारी यांची कथा। विष्णुबुवा ब्रह्मचारी हे वेदांत ज्ञानामध्ये पारंगत होते आणि त्यांना आपल्या ज्ञानाचा खूप अभिमान होता। त्यांनी स्वामींना पाहिले आणि मनात विचार केला, या माणसाला काहीच ज्ञान नाही, ही तर भोळ्या जनतेमुळे मिळालेली कीर्ती आहे। त्याच रात्री त्यांना स्वप्न पडले की ते एका विशाल नदीच्या प्रवाहात अडकले आहेत आणि कोणीही त्यांना मदत करीत नाहीये। त्याच वेळी स्वामींनी त्यांना वाचवले।
यानंतर दुसऱ्या दिवशी ते स्वामींकडे आले आणि त्यांच्याजवळ नतमस्तक झाले. स्वामींनी त्यांना सांगितले की ज्ञानाचा अहंकार हा सत्याच्या मार्गात मोठा अडथळा असतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचे वचन त्यांच्या प्रत्येक भक्तासाठी आजही एक मोठा आधार आहे. त्यांच्या शिकवणीचे आणि चमत्कारी आजही लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहे. तुम्हाला जर माहिती आवडलीच तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.